महायुतीसोबत सत्तेत असलेली शिवसेना आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत आहे असं जे ट्विट आहे ते आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेलं आहे, जे माजी आमदार आहेत आणि आता शिवसेनेत आहेत. तुम्ही भाजपवरच हल्लाबोल केलेला दिसतोय. तुम्ही देखील महायुतीचा भाग आहात. असा हल्लाबोल नेमका का केलाय? नाही, आपण बघितलं असेल तर उडतो वाहिनीवर एक उदय सामंत साहेबांच्या विरुद्ध जे विजय चौधरी बोललेत, भाजपचे नेते, तर ते अक्षरप्राय जे आपण बोलतो त्यामुळं समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये गैरसमज होतात. आपण बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते नुसतंच सामंत साहेबांबद्दल नाही बोलले, तर महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलं. त्यांच्या त्या वृत्तवाहिनीत त्यांच्याबद्दल आपण बघतोय. मग महिला भगिनी असतील, त्यांच्याच पक्षाच्या काही महिला असतील, काही नेते असतील, त्यांच्याबद्दल जे बोललेत. आणि त्याच्यामध्ये काल मी वृत्तवाहिनीवर बघितलं की उदय सामंत साहेबांनी आणि अमरीश पटेल त्यांच्यामधलं जे बोलणं झालेलं आहे ते प्रसारित झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की लाडकी बहीण योजनेमुळं उदय सामंत निवडून आले. तर वस्तुस्थिती खरी आहे, कारण ही लाडकी बहीण योजनाच ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य भगिनींना त्यातला न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्या पैशातून घरातली गरजा भागल्या पाहिजे, हे हेतूने आणलेली ती योजना आहे. आणि हा धाडसी निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतला. त्यामुळे भाजपाची आणि शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची सत्ता यायला कारणीभूत एकनाथ शिंदे साहेबच आहेत. त्यामुळे ही त्यांना विसर पडला की ही योजना करताना धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. त्यावेळेला आपल्या कानावर होतं की बाकीच्या पक्षातल्या लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्यांनी ती योजना महाराष्ट्रात आणली आणि प्रत्येक विधानसभेमध्ये 20-25 हजार महिला लाडक्या बहिणीला पात्र करून घेतल्या. त्यामुळे ही सत्ता आली, ही काही लपून राहिलेलं नाही. तुम्ही महायुतीचाच भाग आहे आणि महायुतीचीच ही योजना आहे असं समोर सांगितलं जाते एवढ्या वर्षांपासून. तर मग शिवसेनेनेच आणली असं तुमचं का म्हणणं आहे? कारण ठीक आहे त्यांच्या याच्यात आली, पण महायुतीचा तो भाग आहे ना. नाही, हे तेच विसरले सगळे की या निर्णय घेताना त्याचे कॅप्टन एकनाथ शिंदे होते. लाडकी बहीण योजनेचे सगळे कॅप्टन एकनाथ शिंदे होते, देवेंद्र फडणवीस नव्हते. नाही, आता हे कोण होतं कोण नाही, पण जो निर्णय घेतला तो धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आज महाराष्ट्राच्या तिजोरी एवढा मोठा बहार पडला आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचे लोक मला वाटत होते की ते घाबरले होते की एवढं करताना. मग घाबरले होते हे बाकीचे मित्र पक्षातले काही लोक, मी काय नावं सांगू शकता? नाही, आता ते मंत्रिमंडळातला विषय असतो, तो काही सगळा आपल्याला माहिती नसतो, पण त्याच्यामध्ये त्यांनी तो धाडसी निर्णय घेतल्यामुळेच हे सत्ताच ही शिंदे साहेबांच्या हे निर्णयांमुळे, म्हणजे सामाजिक जे निर्णय घेतलेत त्याच्यामुळं महाराष्ट्राला त्यांचा एक विश्वास वाटला आणि महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांच्या यांची एक सत्ता आली. आणि याला संपूर्ण त्याचं श्रेय हे शिंदे साहेबांना दिलं पाहिजे, कारण शेवटी ते मुख्यमंत्री होते. जरी मंत्रिमंडळाचा निर्णय असेल तर अजितदादा बी त्यावेळेला होते, पण दादा एखादा निर्णय घेताना एवढा मोठा की दादांना बी ते आर्थिक खातं त्यांच्याकडं, म्हणजे ते करू का नको, केली पाहिजे हे ते. पण हा डामडोल सुरू होते आणि यांनी पुश केला आणि त्यामुळे ती योजना आली असं तुम्हाला म्हणायचं? अंमलात आली. आणि हीच लोक आज म्हणतात की ह्याच्यामुळे निवडून आला, म्हणजे उदय सामंत लाडक्या बहिणी म्हणून, पण तो निर्णय शिवसेनेचा होता. आणि भाजपामधले बी काही लोक, काय नाही बऱ्यापैकी ही सत्ताच लाडक्या बहिणींमुळे आली. त्यामुळं हे विसरता कामा नये आणि ह्याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांना जातं. आणि उद्धव सामंत साहेबांबद्दल ज्या पद्धतीने आक्षेपार्ह जे चर्चा होती, तर आमचं हे म्हणणं की तुम्ही मित्रांना संपवण्यापेक्षा दुश्मनांना संपव, पण हे मित्रांनाच जास्त संपवण्याचं काम करतात. तर कुरघोडीचं राजकारण न करता आमचं मत आहे की तुम्ही सगळ्यांना, आपण काय जे बोलतोय काय करतोय ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणताय भाजप कुरघोडीचं राजकारण करतंय असं तुमचं म्हणणं दिसतंय, पण आपण जर बघितलं तर महायुतीचा धर्म पाळा असं भाजप कायम सांगतायत. महायुतीचा धर्म भाजपच पाळत नाही असं दिसतंय का? नाही, विषय भाजप पक्ष नाही, काय भाजपमधली लोक, पक्षामधलं मी बोलत नाही. काही लोक अशा पद्धतीने बाहेर चर्चा करतात आणि ती चर्चा नंतर प्रसारमाध्यमांपर्यंत येते. म्हणजे याचा अर्थ की ते जाणून बुजून हे सगळं कुरघोडीचं राजकारण काही लोक करतात, ते दिसून येते. ते काही लपून राहिलेलं नाही. ती कुरघोडी थांबवली पाहिजे. आणि आपण जर एखाद्या नेत्याबद्दल जर बोलतोय आणि जर आपली बाजू तपासली पाहिजे की आपण कशामुळे आहात,
हे जर विसर जर पडला असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्याची आठवण करून दिली की तुम्ही ह्याच्यामुळे आहात. आणि उदय सामंत साहेब आपण बघितलं ना 18 तास महाराष्ट्रासाठी काम करतात. आज त्यांच्याकडे जे खाते आहे त्या खात्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. पण काही लोकांना एखादा माणूस मोठा होत असेल तर त्यांना तो आवडत नसतो, कारण त्यांना त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट असतो तो माहीत नाही. पण हे जे झालं आहे हे अत्यंत चुकीचं आपसापसात होता कामा नये आणि कुरघोडीचं राजकारण थांबवलं पाहिजे. भाजपाने कुरघोडीचं राजकारण थांबवलं पाहिजे असं तुम्ही म्हणतायत. पण जेव्हा शिवसेनेचे लोक भाजपला म्हणतात, भाजपचे लोक शिवसेनेला म्हणतात, तेव्हा कोणीच आपल्या अंगावर काही वक्तव्य घेताना दिसत नाही. उदय सामंतांना म्हटलं आणि तुम्ही लगेच पोस्ट केली. तुम्ही अनेकांना अंगावर घेताना दिसतात भाजपच्या, असं का? भाजपचं ना, आता उदय सामंत आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आता परवा तर कुठलं एक योजना आणली होती ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा, गणेश नाईकांनी विरोध केलाच नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यावर बी बोललो पाहिजे असं नाही. पण जे तुम्ही चुकीचं बोलताय त्याच्यावर आम्ही बोललंच पाहिजे आणि जे श्रेय ज्यांनी काम केलं त्यांना दिलंच पाहिजे. ते म्हणले की हे लाडक्या बहीण, पण लाडकी बहीणच शिवसेनेची, म्हणजे त्याचे शिल्पकार एकनाथ शिंदे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी सत्ता एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली ना, हे विसरता कामा नाही सगळ्यांनीच. त्याची आठवण करून देतोय मी की ही सगळी सत्ता शिवसेनेनेच हे सगळं केलं आणि शिवसेनेमुळेच भाजप आता सत्तेत आहे. तुम्ही त्या पोस्टमध्ये असं पण लिहिलंय की पक्षशिस्त तुम्ही तुमच्या नेत्यांना शिकवा आणि चंद्रकांत पाटील यांचे काही जे मुद्दे आहेत ते आम्ही थोड्या थोड्या दिवसांनी सोशल मीडियावर बाहेर काढू. नेमकं काय म्हणायचं ना? आता हे सगळं जे आपण बघितलं असं पुण्यातलं राजकारण बाकीच्या गोष्टी, तर माझ्या वतीने आता अमोल बालवडकर चांगलं काम करतात, बरं वाटलं मला. असे बरेच प्रकरण आहेत की आता ते हळूहळू मला मागच्या काळामध्ये आमच्या पक्षाचे नेते म्हणले की जरा तुम्ही थांबा आणि त्यांचं मी ऐकतोय. आता माझ्या वतीने अमोल बालवडकर पाटलांना काही बोलू नका, तुम्ही थांबा, असं कोणी म्हणालं होतं का? नाही, आता पक्षामध्ये सांगतात की जरा थांबा, मग ते नेत्यांचं ऐकलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आले ह्याचं कोणी भान ठेवलं पाहिजे, हे विसरता कामा नये. कारण ती योजना आणताना त्यांनी जे घेतलेले परिश्रम असेल, जे घेतलेला निर्णय असेल आणि त्याचं श्रेय ज्यांनी काम केलं तर दिलेच पाहिजे. चंद्रकांत पाटलांचे काही पुरावे तुमच्याकडे आहे असं तुम्ही लिहिले, नेमके कोणते पुरावे आहेत ते सांगू शकाल? आता सांगितलं ना, जरा थांबायला लावलं, मी थांबतोय. किती दिवस थांबणार आहात तुम्ही? जवळ जवळ आले ते सगळं. तुम्ही पक्ष शिस्त किंवा महायुतीचा धर्म पाळतायत? हा 100% पाळतो, कारण शेवटी वरिष्ठांनी सांगितलेलं असतं की काही गोष्टी तुम्ही बोलू नका. पण कधीतरी ते येतात बाहेर, ते येणार आहे, त्याचं काही हरकत नाही, ती येईल 100%. आपण जर बघितलं तर पुण्याची सध्याची स्थिती बघितली तर पाऊस आहे, रस्त्यांवर खड्डे आहे, गुन्हेगारी वाढती आहे, गुन्हेगारांना बोनेटवर बांधलं जात आहे आणि त्यामुळे राज्य मानवाधिकार आयोगाच्या नोटिसा येत आहेत. नेमकं काय चाललंय पुण्यात? ह्याच्यामध्ये मला आत्ताच मी कोणाशी तरी बोललो की पुण्याचे महापौर म्हणतात की पुण्यामध्ये रस्ते, खड्डे आणि ट्रॉफिक, तर हे ते विसरले. ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. पोलिसांचं खाते सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि मग त्यांचा आक्षेप पोलिसांवर आहे. म्हणजे ते त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांवर किंवा त्या मंत्र्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते करण्यापूर्वी त्यांनी संबंधित त्यांच्या पक्षाशी संपर्क साधून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नकारात्मक, जे पुण्यासाठी आज ट्रॉफिकचं विशासन, खड्डे तर त्यांच्या हातातलाच विषय. कारण खड्ड्यांमुळे काही शहरांमध्ये मृत्यू देखील झालेत. पुण्यात या मृत्यूची वाट बघते महापालिका असं वाटतंय, कारण पुण्यातल्या अनेक रस्त्यांमध्ये अजूनही खड्डे आहेत. 54 खड्डे संपूर्ण पुणे शहरात आहे असा दावा महापालिकेने केलाय. तुमच्या घरापासून आमच्या ऑफिसपर्यंत जातपर्यंत 60 ते 70 खड्डे लागतात. 54 खड्डे असं महापालिका दावा कसे करू शकते? महानगरपालिका काही दावा करू शकते, कारण ते आयुक्त त्यांच्या विचाराचे बसलेले आहेत. आपण बघितलं असेल तर कचरा डेपोचं जे काही लोक काल आले होते आणि ते न्यायालयाची नोटीस घेऊन आले, तरी त्यांनी हाकलून दिलं. त्यांचा अपमान केल्यानंतर हे म्हणजे अशा पद्धतीने ते वागतात की ते पुण्याचे मालक असल्यासारखं वागतात. ते नोकरशाहीच्या चौकटीत कुठं बसताना दिसत नाही. हां, ते भाजपच्याच महापौर आहे ना. पुण्याच्या महापौर असतं तर त्यांनी हे वक्तव्य केलं नसतं. डायरेक्ट पेन होता, कागद होता आणि हा कागद त्यांनी पक्षाला पाठवा की मी हे पुण्यामध्ये हे घडतं आहे आणि हे घडत असेल तर मी ह्या खुर्चीवर बसणं योग्य नाही, हा तुमचा राजीनामा घ्या. हे
पुण्यासाठी केलेलं काम असेल. आता ते पक्षासाठी काम करतात, हे चिन्ह दिसतंय. आणि जर त्यांना हे माहीत नसेल की पोलीस खातं कोणाकडे हे त्यांना माहिती नसेल, तर मग मुख्यमंत्री आपलं महापौर राहण्यात त्यांना माझा बरं म्हणजे ते लोकशाहीच्या हिताचं वाटत नाही. तुम्ही कायम गुन्हेगारीवर बोलता पुण्यातल्या. परवाचीच घटना आहे की राज्य मानवाधिकार आयोगाने थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि काही पोलीस कर्मचारी जे आहेत, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, त्यांना नोटिसा बजावल्या आहे. भारती विद्यापीठ पोलीस चौकीत एका खुनाच्या प्रकरणातले जे आरोपी होते, अल्पवयीन आरोपी, त्यांना गाडीच्या बोनेटवर बांधले, त्यांची धिंड काढली आहे आणि त्यांना अक्षरशः नातेवाईक मारतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हे योग्य वाटतं पुणे पोलिसांचं वर्तन? कारण एखाद्या अल्पवयीन मुलाला अशा पद्धतीनं मारणं आणि अशा पद्धतीनं सार्वजनिक त्यांना करणं, हे पुणे पोलिसांचं वागणं किंवा त्यांचं हे जो काही शिक्षेची जी काही पद्धत आहे ती योग्य वाटते? नाही, याच्यामध्ये जे नियमाने जे आपल्याला जे काही चौकटीत बसवले त्या पद्धतीने पोलिसांनी वागलं पाहिजे. कारण शेवटी त्यांना 2 फटके मारले, 4 फटके मारले म्हणजे पोलिसांनी चांगलं काम केलं असं मला नाही वाटत. कारण शेवटी ती शिस्तीचे पोलीस किती वागतात हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ते स्वारगेट, कात्रज, बेत्रज, तर ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. मग तुम्ही एका गुन्हेगाराला मारून किंवा हे करून तुम्ही पुणेकरांना काय दाखवता किंवा समाजाला काय दाखवता? त्यांना तुमच्याकडे कायदा आहे, ज्या कायद्याप्रमाणे तुम्हाला त्याची अंमलबजावणी केली तर ते योग्य ठरेल. आणि आपण बघितलं असेल तर आज ही लहान लहान मुलं जी क्राईम करतात, मग ह्याला पैसे कुठून येतात? आज आपण बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये सरस गुटखा विकला जातो, सरस मटक्याचे धंदे, दारूचे धंदे, करोडो रुपयाचा हप्ता ह्या पोलिसांना आज पोचवला जातो. कोण पोचवला जातो सगळ्यांना माहिती आहे. फक्त आता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे किंवा पेन आहे किंवा काठी आहे म्हणून तुम्ही लोकांवर दादागिरी करणं तर हे बी योग्य नाही. आता मी त्याच्यावर काही दिवसांनी बोलणारच आहे. आज पुणे शहरात गुटखा येताना कोण आणतं, कसं आणतं, पोलिसांना किती हप्ते मिळतात, त्याची यादी माझ्या खिशात आहे आत्ता. पुणे पोलीस जे काही करतायत त्याला जंगल राज असं राज्य मानवाधिकार आयोगानं या संपूर्ण घटनेमागे बोलताना त्यांना संबोधलंय. तुम्हाला वाटतं पुणे पोलीस जंगल राज करताय म्हणून? नाही, 100% त्यांचे काय जे काय आहे ते लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. ज्याचं मत मांडायला त्या संस्था आहेत, त्या संस्थेने त्यांचं मत मांडलं असेल ते योग्य असेल, त्यात काही गैर नसेल. पण मत मांडणे आपल्या लोकशाहीमध्ये आहे. माझंही मत आहे की आज पुणे शहरामध्ये गुटखा कुठनं येतो, दारू कुठनं येते, अंमली पदार्थ कुठनं येतं हे आता पोलीस सांगतील ना. आता एक आरोपी पोलीस सांगतील ना त्यांचं ते कुठनं येतं, काय येतं, कोण देतं, ह्याची सगळी माहिती मी बी काढतोय. थोड्या दिवसात ती तुमच्याकडे सादर करणारच आहे मी. आपण जर बघितलं तर माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी आता शिवसेनेचे नेते जे महायुतीचाच भाग आहे त्यांनीच भाजपवर पलटवार केला आहे की जी लाडकी बहीण योजना आहे ती शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठिंबा दिला किंवा यांची ती योजना होती. आता भाजप सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना कारणीभूत आहे, त्यामुळे ते त्यांनी विसरून चालणार नाही असं जे मत आहे ते आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.